नागपुर मीडिया से बातचीत के दौरान उबाटा सांसद संजय राउत ने राम रक्षा पाठ को लेकर प्रतिक्रिया दी। राउत ने कहा कि 18 जुलाई को नागपुर के रामनगर स्थित राम मंदिर में उबाटा गुट प्रमुख उद्धव ठाकरे की मौजूदगी में राम रक्षा पाठ का आयोजन किया जा रहा है। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी इस कार्यक्रम में शामिल होने का न्योता देने की बात कही। आगे राउत ने कहा कि फडणवीस को नेता के तौर पर नहीं बल्कि राम भक्त के तौर पर आमंत्रित किया जा रहा है। 18 तुमच्या हातच येत आहे सर का ना थोडंसं शनिवारी 18 जुलै रोजी 4:30 वाजता नागपुरात रामनगर येथील राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम रक्षा हा एक उपक्रम त्याचा दुसरा टप्पा आम्ही तिथे राबवतो। मुंबईत झालेला आहे, तयारी सुरू आहे। हा कार्यक्रम नागपुरात आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या घरापासून हा कार्यक्रम जवळ आहे असं माझ्या काल लक्षात आलं आमच्या। तेव्हा आमचं कर्तव्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमास आमंत्रित करावं, मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक रामभक्त म्हणून। कारण देवेंद्रजी वारंवार सांगत राहिले आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की 1992च्या अयोध्येच्या आंदोलनात करसभेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला। हे ते सांगतात अभिमानानं आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे। त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं ही आमची एक भूमिका आहे। त्यांनी एक रामभक्त म्हणून यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू आणि असं आम्ही नागपूरमधल्या हिंदुत्ववादी अशा अनेक संस्थांना संघटनांना आम्ही आमंत्रण देत आहोत। संघाचालक आम्ही त्यांनाही आमंत्रण देत आहोत। संघाचे इकडले जे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा हिंदुत्वाचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत आम्ही त्यांनाही देऊ। आणि ज्या पद्धतीनं राम मंदिरात चोरी आणि लुटमार झालेली आहे हजारो आणि शेकडो कोटीची, ती गोष्ट विश्वास आणि श्रद्धेला तडा देणारी आहे। आणि हा धक्का देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा नक्कीच बसला असेल आणि जर तो खरोखर बसला असेल तर त्यांनी या आम्ही जी रामाची सेवा करू इच्छितो, लोकांना जागरूक करून त्यात त्याने सहभागी व्हावा अशी आमची भूमिका आहे। ज्यांची श्रद्धापोटी त्यांचे पैसे चोरीला गेले असे भाजपाचे आमदार आणि उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी वक्तव्य केले। आता तुम्ही या सगळ्या विषयावरून बोलत होता। नाही, मी या विषयावरती बघा की मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचा संपूर्ण कारभार चालतो